तर फायनली मित्रांनो, आपण आता आहोत देवरोड हायवेला आणि आपण चाललो आहोत लोणावळ्याला. मित्रांनो, आपण घराकडनं निघाल्यानंतर फारच जास्त त्रास होतो, खूप घाम होतो, खूप जास्त वैताग येतो. पण एकदा का इथं आलो, ही जी जागा आहे इथनं मग मजा येते. धमाल धमाल म्हणजे धमाल. हवा लागायला चालू होते. आपलं रायनॉक्स जॅकेटचे व्हेंटिलेशन मधनं सगळी हवा लागते. एकदम पद्धतशीर मजा येते. हेच तर मला म्हणायचं की ठीक आहे. एनिवेज, आता आपण चाललोय लोणावळ्याला आणि आपण आज करतो आहोत डीजे ऑस्मो ऍक्शन 5 प्रो आणि डीजे माइक 2 च कॉम्पॅटिबिलिटी रिव्ह्यू. कारण की मी वैतागलोय. इन्स्टा 360 X4 मी माझी वाट लावली. आता बस झालं. आता मी त्याच्यामुळे हा घेतलाय. आता बघूया काय करता येते. ह्याच्यामध्ये तरी जमेल नाही जमेल आय डोंट नो, पण लेट सी. जर का झालं तर दिस विल बी माय बेस्ट मोटो व्लॉगिंग सेटअप फॉर शुअर गाईज. थँक्यू. तर आता आपण मागच्याच आठवड्यामध्ये 10 दिवसापूर्वी म्हणजे 15 आणि 16 फेब्रुवारीला गुहागर राईड केली आणि ही माझी पहिली ग्रुप राईड होती. खूप जबरदस्त मजा आली मित्रांनो. 17 बायकर्स होते आणि एक कार होती. ही इज ऑल्सो ॲन अस्ट्यूट बायकर, बट सिन्स ही वॉज हॅविंग अ हँड फ्रॅक्चर, ही वॉज ड्रायव्हिंग अ कार दॅट डे. बाईक चालू शकत नव्हता तो. बट खूप चांगले मित्र बनले. नवीन सगळा ग्रुप तयार झाला आणि आता खूप साऱ्या राईड्स होणार आहेत मित्रांनो आणि धमाल करणार आहोत. ह्याच्याहीपेक्षा खूप चांगले व्हिडिओज आपण टाकणार आहोत. त्यासाठीचा डीजे ऑस्मो ॲक्शन 5 प्रो घेतला आहे. आता होप की आज आपण ही राईड करताना सर्व काही कम्पॅटिबिलिटी व्यवस्थित टेस्ट होईल. ओके, आज आहे महाशिवरात्रीचा दिवस आणि आता आपण आलो आहोत घोराडेश्वर जवळ. देवस्थान घोराडेश्वर देवरोडच्या पुढेच आहे आणि तुम्ही बघू शकता ट्रॅफिक इथूनच सुरुवात झाली. तुफान गर्दी असणार आहे आज. दिवस तर आपण चांगला निवडला आहे, बट आय होप दॅट वी डोंट गेट स्टक इन टू प्रॉबब्ली द वर्स्ट ट्रॅफिक. थोडीफार अपेक्षा होतीच की ट्रॅफिक लागणार आहे, बट इथूनच सुरुवात झाली. हा डाव्या बाजूनी इकडनं जर का तुम्ही बघाल तर इथून आपण वर जाऊ शकतो. हा रोजचा ट्रेकिंग जे करणारे फिटनेस एन्थुझियास्ट्स आहेत पिंपरी चिंचवडमधले, तो त्या रस्त्याचा वापर करतात. बघा ट्रॅफिक बघा मित्रांनो. ओ माय गॉड. ओके, इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ अ राईड, so don't be worried about it.
बहुतेक नॉइस कॅन्सलेशन फीचर ऑफ आहे, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झाला. सगळं व्हॉइस क्वालिटी बरबाद. फुटेज चांगला आलं आहे. DJI Osmo Action 5 Pro with ND filter 16, ND16, but again same issue. काय माहीत नाही यार, किती दिवस चालणार आहे माझं अजून माईकचं आणि माझं भांडण. आता काय करावं. घरी तर उत्तम आवाज येत होता आणि बाईकवरती सत्यानाश, पूर्ण व्हॉइस क्वालिटी खराब. एनिवेज, लेट्स सी. बहुतेक नॉइस कॅन्सलेशनचाच इश्यू असावा. यार कोणीतरी मदत करा माझी यार. हे सगळे व्लॉग्सची सत्यानाश होतोय माझ्या. फुटेज येत आहे दर वेळेस व्हॉइस व्हॉइस व्हॉइस. सत्यानाश झाला आहे पूर्ण सगळे व्लॉग्स. यार एवढ्या लांब लांबच्या ड्राईव्ज होत आहेत माझ्या. हां, आता बाईक राईड झाली गुहागर. काय यार कमाल आहे. मला माझे राईडचे जे मित्र होते बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं की सर गो फॉर वायर्ड माईक. नो वायरलेस सोल्युशन वर्क्स दॅट गुड. आता लिटरली वाटायला लागलं यार, इतकं इन्व्हेस्ट करूया आपण DJI Mic 2 मध्ये, आणि इफ द प्रॉब्लेम परसिस्ट, व्हॉट इज द यूज ऑफ इट यार. कम ऑन. खूप जास्त निराश व्हायला होतं यार असं झालं की. बघू, लेट सी. घरी जाऊन जर का 34 बीट रेकॉर्डिंग चालू असेल आणि तो रिकवर करता आला व्हॉइस डेटा तर बघूया. बट यार दिस इज नॉट द वे आय वॉन्ट थिंग्स टू हॅपन. एनिवेज, नथिंग हॅपन्स ॲज यू वॉन्ट, आय अग्री. बट यार या गोष्टी अशा नाही झाल्या पाहिजेत. काने फाटा. एनीवेज, कंटिन्यूइंग द ब्लॉग. क्या करे, चलना तो पड़ेगा. कनेक्शन्स तर फास्ट आहेत यार, नो डाऊट. DJI Osmo Action 5 Pro म्हणजे रेकॉर्डिंग चालू करण्यासाठी आणि पॉवरसाठी वेगळं बटन दाबायची गरज नाही तुम्हाला. जे शटर बटन आहे ते दाबलं की इमिडिएटली रेकॉर्डिंग चालू होते. आणि DJI Mic 2 सुद्धा DJI Osmo ऑडिओ थ्रू लगेच इमिडिएट कनेक्शन आहे, नो लॅग ॲट ऑल. नाव द ओनली चॅलेंज दॅट रिमेन्स इज टू सी व्हॉट हॅज गॉन रॉंग विथ द नॉईज कॅन्सलिंग. माझ्यामध्ये तेवढाच एक इश्यू आहे, तो जर का रिझॉल्व झाला तर आपली नक्कीच ऑडिओ क्वालिटी बदलेल, चांगली येईल, खूप फरक पडेल. आता घरी जाऊन पहिलं तेच करणार. आणि सिंगल स्विचवरती सगळं चाललं आहे यार, कमाल आहे. कारण की ऑटो ऑन ऑफ होतं आहे DJI Mic 2 सुद्धा कॅमेराबरोबर. शटर बटन दाबलं की रेकॉर्डिंग ऑटोमॅटिक चालू होतं आहे, त्याच्याचबरोबर Mic 2 ऑटोमॅटिक चालू होतो आहे, त्याच्याचबरोबर तो कनेक्टही ऑटोमॅटिक होतो आहे. तेच बटन पुन्हा दाबलं, शटर बटन स्विच ऑफ होतो आहे. सगळं सीमलेस आहे, नो डाऊट. ओनली द नॉईज कॅन्सलेशन नीड्स सम ॲड्रेसिंग. बघूया घरी जाऊन काहीतरी तर जुगाड करावं लागेल यार. दिस कॅनॉट कंटिन्यू लाईक दिस. सकाळी सकाळी सगळे स्क्रीन गार्ड्स वगैरे मागवलेले होते, ते सगळे कनेक्ट करून घेतलेत आज. कनेक्ट म्हणजे चिपकून घेतलेत स्क्रीन गार्ड्स Osmo Action 5 Pro साठी. आता आपण पुन्हा गोरडेश्वरजवळ आलो आहे. होप की परतीच्या मार्गावरती ट्रॅफिक नसावं. समोर दिसत असेल तुम्हाला गोरडेश्वर डोंगर, वरती गोरडेश्वरांचं मंदिर. लेट
लेट अस सी हाऊ इट डज नाउ. यार गेन वगैरे पण सेट केलाय की नाही यार डाऊटच आहे मला. सेटिंग्समध्ये काहीतरी गडबड झाली एवढं नक्की. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक ऑन द राईट हँड साईड पुणे टुवर्ड्स मुंबई फुल जाम झालेला आहे. बापरे, थँक गॉड परतीच्या प्रवासात आमच्या बाजूला फारसं ट्रॅफिक नाही लागत आहे अजून तरी. होपफुली पुढच्या चौकात जिथं नेहमीच ट्रॅफिक असतं तिथूनही पटकन सुटको. बघा कुठून रांगा लागल्यात. बाबा 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 हो. इथपर्यंत होती रांग. सिग्नल पूर्ण रिकामी. क्या बात आहे. फर्स्ट टाईम असं झालं इतक्या राईड्समध्ये किंवा इवन ड्राईव्समध्ये कधीच या सिग्नलला आम्हाला असं पटकन निघता नाही आलेलं. क्या बात. ओके, फायनली आपण यमुनानगरमध्ये आलेलो आहोत आपल्या घराच्या जवळ. आणि आमचे फेलो यूट्यूबर आणि आमचे जवळचे मित्र विक्रम सोनवणे जबरदस्त यूट्यूबर आहेत मित्रांनो. विक्रम 24 रायडर नावाचं त्यांचं चॅनल आहे. नक्की सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला. चांगले चांगले व्हिडिओज, चांगला कंटेंट बनवतात. आज ॲक्च्युली काल रात्री विक्रमना विचारलं होतं मी की काय प्लॅन आहे उद्याचा, कारण की आज सुट्टी आहे. बट ही ऑलरेडी हॅड फॅमिली प्लॅन. आणि आज ते दिवे आगारमध्ये आहेत आणि मला खात्री आहे की तिथंसुद्धा ते फिल्मिंग चालूच असेल, त्यांचं व्लॉगिंग चालूच असेल. व्हॉट्सॲपला मेसेज आला आहे पण बाईकवरती असल्यामुळे अजून नीट बघता नाही आला. पण काहीतरी वरच्यावरती वाचलं तर कोलॅब करा असं काहीतरी लिहिलं आहे. विक्रम सोनवणे घरी जाऊन बघतो आणि मग कोलॅब करतो. ओके, सो फायनली वी आर ॲट दुर्गा चौक, दुर्गा नगर चौक. तर अशा तऱ्हेने आपण आता संभाजीनगरमध्ये दाखल झालो आहोत. उजव्या बाजूला कमल नयन बजाज हायस्कूल. आणि छोटीशी राईड संपवून लोणावळा. आज आपली टेस्ट राईड होती ॲक्च्युली ही. पुन्हा एकदा DJI माईकसाठीच. हां, तर DJI Osmo Action 5 Proचं आणखीन एक खूप सुंदर असं फंक्शन सांगायचं मी विसरलो तुम्हाला. ज्याही वेळी तुम्ही शटर बटन दाबता चालू करण्यासाठी असेल किंवा बंद करण्यासाठी, तर ते एक साऊंड करतं. चालू करताना एक टिंग करून रेकॉर्डिंग स्टार्ट झाल्याचं साऊंड करतं आणि बंद करताना सुद्धा रेकॉर्डिंग बंद झाल्याचं साऊंड केल्यानंतर एक टायमरचं साऊंड करतं, ज्याच्याने आपल्याला कळतं की कॅमेरा बंद होतो आहे. तर तुम्हाला सारखं बघत राहायची गरज नाही आहे की कॅमेरा चालू आहे का बंद झाला आहे. त्या आवाजावरनं तुम्हाला कळतं कॅमेरा बंद झाला. फॅन्टॅस्टिक. असे फीचर्स हवेत यार Insta360 X4ला. बापरे, चालू आहे का बंद आहे, रेकॉर्डिंग चालू झालं की नाही, बाबा किती व्लॉग्सचा सत्यानाश झाला आहे, काय विचारू नका. चलो, सो फायनली वी आर ॲट आवर होम. सी यू सून.